नमस्कार मंडळी, मी रोहित मेंद्रकर. आज आपण पाहणार आहोत इलॉन मस्कच्या न्यूरल लिंक या कंपनीबद्दल काही माहिती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्हाला ही इन्फॉर्मेशनही छान वाटेल. सो प्लीज गेम लावा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईबच्या बटनला आणि होऊन जाऊ द्या जोरात. तर अजून वेळ न घालवता लेट्स गेट इन टू इट. इलॉन मस्क तसा फार इंटरेस्टिंग माणूस वाटतो मला पर्सनली. त्याची न्यूरल लिंक ही एकच नाही, त्याच्या बाकीच्या पण काही कंपन्या आहेत जसं की स्पेसएक्स आणि टेस्ला. त्या प्रत्येकी क्षेत्रामध्ये फार चांगलं काम करत आहेत आणि तो माणूस तसा आहेच भारी. पण त्याची ही सगळ्यात भन्नाट आयडिया वाटते मला, म्हणजे की न्यूरल लिंक ही कंपनी एक्झॅक्टली करते काय. ही कंपनी एका अशा तंत्रज्ञानावर काम करते ज्याला BIM असं म्हणतात, ब्रेन मशीन इंटरफेस. तुम्ही म्हणाल आता ब्रेन मशीन इंटरफेस म्हणजे नेमकं काय? काय मेंदू आणि मशीन जोडतात? एक्झॅक्टली, मेंदू आणि मशीन जोडतात. म्हणजे नेमकं तुम्हाला सरळ साध्या भाषेत म्हणायचं झालं तर तुम्ही जे काही विचार करताय ते विचार तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरला किंवा जी कुठली मशीन तुम्ही तुमच्या मेंदूला जोडली आहे त्या मशीनला तुम्ही तुमचे विचार डायरेक्टली सांगू शकता. म्हणजे तुम्ही विचार केला की अक्षयला मेसेज कर, तर मे बी माझं कॉम्प्युटर किंवा माझं सेलफोन अक्षयला मेसेज करेल. असं काही त्याचं म्हणजे फ्युचरमध्ये रूपांतरण होईल. हे तुम्हाला कळालं असेल नेमकं इलॉन मस्क काय अचीव करायचा प्रयत्न करतो आहे. पण हे अचीव करण्यासाठी किंवा हे सगळं समजून घेण्यासाठी काही गोष्टी आपण आधी थोड्याशा समजून घेऊया. म्हणजे मग आपल्याला न्यूरल लिंकबद्दल एक्झॅक्टली पूर्ण माहिती कळेल किंवा त्या कंपनीबद्दल आपल्याला काय आहे आणि काय नाही ते सविस्तर समजेल. तसं पाहता ब्रेन मशीन इंटरफेस ही काय नवीन संकल्पना नाही आहे. ब्रेन मशीन इंटरफेस हे फार जुनं संकल्पना आहे आणि त्याच्यावर भरपूर जणांनी काम केलं आहे. पण ज्या पद्धतीने इलॉन मस्क काम करतो आहे त्या पद्धतीने किंवा त्या स्केलवर किंवा तेवढी ॲडव्हान्समेंट आत्तापर्यंत कोणीही करू शकलेलं नाही आहे. मग आता तुम्ही म्हणाल की आपल्या मेंदूतलं सगळं जे काही आहे, विचार आहेत, हे नेमके मशीनपर्यंत कसे पोहोचवायचे, ते कसं शक्य आहे? तर त्याच्या मागे एक सिम्पल गोष्ट आहे, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक वेव्ज. खरं पाहता आपली बॉडी ही पूर्ण इलेक्ट्रॉनिक वेव्सवर किंवा इलेक्ट्रॉनिक सिग्नल्सवर चालते. आपल्या मेंदूमध्ये एक नेटवर्क असतं ज्याला न्यूरल नेटवर्क असं म्हणतात, जे की छोट्या छोट्या न्यूरॉन्सपासून बनलेलं असतं. आता न्यूरॉन म्हणजे काय? न्यूरॉन ही एक छोटीशी अशी आपण असं कन्सिडर करू की मेंदूचा सगळ्यात छोटा भाग जो की एका वेळी एकच काम करू शकतो. म्हणजे एक न्यूरॉन एकच काम करतो. फॉर एक्झाम्पल, एक न्यूरॉन आहे, त्याला पिवळा कलर आयडेंटिफाय करता येतो, तर तो न्यूरॉन त्या पूर्ण आयुष्यभरामध्ये फक्त पिवळाच कलर ओळखेल. दुसरा न्यूरॉन आहे, त्याला रोहितचा चेहरा ओळखता येतो, तो फक्त रोहितचा चेहराच ओळखेल. तिसरा न्यूरॉन आहे, त्याला अजून काही करता येतं, तर तो न्यूरॉन त्याच्या पूर्ण आयुष्यभर मे बी तेच काम करत असेल. पण हे न्यूरॉन जेव्हा एकमेकांना जोडल्या जातात तेव्हा फार कॉम्प्लिकेटेड टास्क आपल्याला अचीव करता येतात. लक्षात घ्या, मी ही माहिती तुम्हाला समजावी म्हणून फार सोप्या कन्सेप्टमध्ये सांगतो आहे. असं काही नाही की ती 100% ॲक्युरेट असावी, पण त्याचा मतितार्थ हा ॲक्युरेटच असेल. तुम्हाला जर का याच्याबद्दल अजून माहिती वाचायची असेल तर मी काही लिंक्स देईल, त्या तुम्ही वाचून न्यूरॉन्सबद्दल, न्यूरल लिंकबद्दल आणि न्यूरल नेटवर्कबद्दल माहिती जमा करू शकता. सो तुम्हाला आता कळालं असेल की न्यूरॉन्स आणि न्यूरल नेटवर्क काय आहेत. पण न्यूरॉन्स हे एकमेकांसोबत कम्युनिकेट जेव्हा करतात तेव्हा ते इलेक्ट्रिकल सिग्नल एकमेकांना पास करतात. या इलेक्ट्रिकल सिग्नल्समधूनच ते एकमेकांसोबत संभाषण करतात. आता हेही लक्षात घ्या, हे न्यूरॉन्स संदेश फक्त मेंदूमध्ये नाहीच, तर मेंदूपासून आपल्या पूर्ण बॉडीमध्ये पाठवतात. जेव्हा तुम्हाला हात हलवायचा असतो, पाय हलवायचा असतं किंवा कुठल्याही मसल्सला किंवा शरीरात कुठेही काहीही हालचाल किंवा प्रक्रिया घडवून आणायची असते, तेव्हा आपला मेंदू याच न्यूरल नेटवर्कमधून त्या अवयवाला किंवा त्या शरीराच्या भागाला संदेश पाठवते. तो संदेश हा इलेक्ट्रॉनिक संदेशच असतो. आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की आपण आपल्या मेंदूमध्ये होणारे हे सूक्ष्म असे इलेक्ट्रॉनिक्स हालचालीसुद्धा
आरामात रेकॉर्ड करू शकतो. पण त्याच्यासाठी सेन्सर हे त्या इलेक्ट्रॉनिक सिग्नल्सच्या फार जवळ असायला लागतं. त्याच्यामुळेच न्यूरल लिंकनी एक अतिशय छोटं असं एक डिव्हाइस तयार केलं आहे, ज्याचं मे बी रेडियस आपल्या कॉईनपेक्षा छोटं असेल आणि आपल्या कवटीच्या थिकनेसपेक्षाही ते डिव्हाइस फार छोटं असेल. ते डिव्हाइस अगदी सहजरित्या आपण आपल्या कवटीमध्ये बसवू शकतो. म्हणजे असं फार काही खतरनाक असं नाही आहे, अगदी सोपं ऑपरेशन असेल ते. आपल्या डोक्याला टाके पडलेत असं कन्सिडर करा. काही काळानंतर तुम्हाला ते कळणारही नाही की तुमच्या कवटीमध्ये काही चिप बसवली आहे म्हणून. सगळ्यात इम्पॉर्टंट, ती चिप आपल्या मेंदूचे सगळे इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स सेन्स करून कुठल्याही एका कॉम्प्युटरला सेंड करू शकते ब्लूटूथचा उपयोग करून. आणि मग त्या कॉम्प्युटरवरती त्या सिग्नल्सवर प्रोसेस करून आपण भन्नाट काही पण करू शकतो. याचं सगळ्यात मेन उपयोग जो होणार आहे तो मेडिकल क्षेत्रात होणार आहे. आता मेडिकल क्षेत्रात नेमकं काय उपयोग आहे याचे काही मी तुम्हाला उदाहरणं देतो, म्हणजे तुम्हाला या टेक्नॉलॉजीचं महत्त्व पटेल. बऱ्याचदा काही लोक ॲक्सिडेंटमध्ये आपल्या मेंदूला डॅमेज करतात. काही लोकांची तशा ॲक्सिडेंटमध्ये दृष्टी जाते. त्यांचे डोळे चांगले असतात, त्यांच्या मेंदूला बाकी ठिकाणी काहीही इजा नसते, पण आपल्या मेंदूच्या ज्या भागामध्ये व्हिजनची कॅपेबिलिटी असते तो भाग डॅमेज होतो आणि म्हणून त्यांची दृष्टी जाते. तर आपण अशा भागामध्ये ही चिप बसवू शकतो आणि कॉम्प्युटरच्या साहाय्याने तो सगळा डेटा प्रोसेस करून आर्टिफिशियल व्हिजन आणण्याचं काम करू शकतो. कारण डोळे तर चांगले आहेतच, फक्त मेंदूचा तो भाग मुकामारामुळे डॅमेज झाल्यामुळे त्याला दिसत नव्हतं. तर ते प्रोसेसिंग आपण एखाद्या सेलफोनवर किंवा एखाद्या छोट्याशा कॉम्प्युटरवर करू शकतो. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना स्मृतिभ्रंशाचा आजार होतो, त्यांना लक्षात राहत नाहीत गोष्टी. तर या लोकांनासुद्धा आपण ही चिप बसवून त्या आजारावरती मात करण्यास मदत करू शकतो. अजून एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे बरेच लोक ॲक्सिडेंटमध्ये आपल्या पायाची कॅपॅसिटी हरवून बसतात. त्याच्यामागचं कारण बऱ्याचदा हेही असतं की जे न्यूरल नेटवर्क आपल्या पाठीच्या कण्यापासून पायापर्यंत जातं ते डॅमेज झालेलं असतं. पाय चांगले असतात, पण आपल्या मेंदूचं आणि पायांचं कम्युनिकेशन होत नसल्याकारणाने त्या पायांना पूर्णपणे निकाम्यासारखं ठेवावं लागतं. सो आपण एक चिप आपल्या कवटीमध्ये बसवलेली आहेच, दुसरी चिप आपण जिथून आपलं न्यूरल नेटवर्क डॅमेज झालं आहे त्याच्या खाली जर का जोडली तर त्या दोन चिप एकमेकांसोबत कम्युनिकेट करून त्या पायाची पूर्ण कॅपॅसिटी परत आणून देऊ शकतात. सो बेसिकली सरळ सोप्या भाषेमध्ये वायरिंगमध्ये फॉल्ट होता, आपण एक बायपास वायर जोडलं आणि सिस्टम अगदी छान चालू लागली. सो हे काही मेडिकलशी रिलेटेड गोष्टी आहेत जे न्यूरल लिंक अचीव करण्याचा प्रयत्न करणार आहे. बरं, अजून काय करता येतं? सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तुमच्या आठवणी डाउनलोड करू शकता हार्ड डिस्कमध्ये. तुम्हाला काही सुंदर क्षण साठवून ठेवायचे नेहमीसाठी. आपली मेमरी तर तुम्हाला माहिती आहे दगा देते. तर तुम्ही ही चिप वापरून एखादा क्षण तुम्हाला आठवत असेल तर तो तुम्ही एखाद्या हार्ड डिस्कमध्ये किंवा पेनड्राईव्हमध्ये ट्रान्सफर करू शकता. तसंच तुम्ही एखाद्या हार्ड डिस्कमधला किंवा पेनड्राईव्हमधला एखादा क्षण परत आपल्या मेंदूमध्ये डाउनलोड करून तो परत जगू शकता. म्हणजे एकदम भन्नाट आहे हे सगळं ऐकायलासुद्धा, आणि जेव्हा हे अस्तित्वात येईल तेव्हा तर देवा रे देवा काय होईल काय माहिती. पण हे फ्युचर पाहायला फार मजा येईल. सगळ्यात जबरदस्त याचा उपयोग म्हणायचा झाला तर तुम्ही तुमचा पूर्ण मेंदूचा डेटा एखाद्या हार्ड डिस्कमध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या माणसामध्ये सुद्धा डाउनलोड करू शकाल. म्हणजे जे म्हणतात ना की याला पछाडलं आहे किंवा याच्या अंगात कोणा दुसऱ्याचा आत्मा और भूत घुसलं आहे, तसं काही होऊ शकतं फ्युचरमध्ये आय गेस. सो आफ्टर ऑल वी माइट सॉल्व द मिस्ट्री ऑफ की अंगात येणं म्हणजे नेमकं काय असतं. पण जोक्स असाइड, न्यूरल लिंक ही मेडिकल क्षेत्रामध्ये खरंच फार मोठं रिव्होल्युशन आणू शकते आणि भरपूर लोकांच्या ही भरपूर छान कामाला येऊ शकते. सो माझ्याकडून तर इलॉन बाबा मस्कला बेस्ट लक. अजून एक छोटीशी माहिती न्यूरल लिंकबद्दल. न्यूरल लिंकचं आत्तापर्यंत कुठल्याही माणसावरती टेस्टिंग झालेलं नाही आहे.
हां, त्यांनी काही डुकरांवरती याची टेस्टिंग केली आहे. त्याच्याबद्दल तुम्ही न्यूरोलिंकच्या वेबसाईटवर जाऊन किंवा न्यूरोलिंकच्या यूट्यूबच्या व्हिडिओ पाहून अजून माहिती घेऊ शकता. न्यूरोलिंकबद्दल अजून जशी नवीन काही भन्नाट माहिती येईल मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेल. पण या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज गेम करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईबच्या बटनवरती आणि होऊन जाऊ देत. भेटूया परत एका भन्नाट टॉपिकसोबत, परत एका भन्नाट विषयावर गप्पा मारायला. तोपर्यंत नमस्कार.